बघा याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळं दिसायला भेटतं. सगळ्या पक्षाचे लोक माझ्या पाठीशी आहेत. तुम्ही ह्याच्यात बारकाईने विचार केला पाहिजे. असा कुठला पक्ष नाहीये की ते आमच्या पाठीशी नाहीये. आम्ही लिहितोय सर्व पक्षीय उमेदवार आणि अपक्ष विजय संकल्प सभा झाली, त्याच्यावरचं ब्रीद हेच होतं सर. ही आपली ताकद आहे. लोकशाहीमध्ये घटनेने आपल्याला दिलेला अधिकार आहे. तिकीट देणं पक्षाचं काम आहे, निवडून देणं जनतेचं काम आहे. चिन्हच पाहिजे ना. चिन्ह तर आपल्याला कोणतं ना कोणतं मिळणारच आहे. आणि माझे इथं बसलेले नौजवान तो चिन्ह गावोगावी, विशेषतः आता येवती सर्कलचा हा विषय आहे. असं कुठलं घर नसेल, असे कुठली आई बहीण नसेल, असा कुठला व्यक्ती नसेल, असा कुठला नवयुवक नसेल. येणाऱ्या 4 तारखेला ज्यावेळेस अंतिम चिन्ह होईल बालाजी पाटील सदगावकरांचं, ते कुठं पोहोचलं नाही असं आपल्याला नाही राहिलं पाहिजे. हे आपलं पहिलं काम. ह्या यज्ञाचे तुम्ही खरे शिलेदार असाल. बाहेरचं कुणाला म्हणायचं ही परिभाषा आहे. बसमध्ये चढेपर्यंत आपण बाहेरचं, आणि बसमध्ये बसलं की आपण आतलं. नंतर काय वाटायचं, आता बाहेरचे आपल्यात येऊ नये. असले आतले बाहेरचे जर विचार करत असतील तर त्याच्या एवढं निर्लज्जपणा, कॉन्स्टिट्यूशन न समजलेलं, जे स्वतःला या ठिकाणी नेतृत्व केलेले, शरम वाटतं. शरम. कॉन्स्टिट्यूशन असं आहे, या देशामध्ये तुम्हाला कुठेही जाता येतं, ह्या देशामध्ये तुम्हाला कुठेही व्यवसाय करता येतं, ह्या देशामध्ये तुम्हाला कुठेही शेती करता येतं, कुठेही वास्तव्य करता येतं, कुठेही तुमचं नाव एनरोलमेंट करता येतं. कोणी आतला नाही, कोणी बाहेरचा नाही. आपण भारतीय आहोत हे भान आपल्यात राहिलं पाहिजे. शरम वाटतं आम्हाला. सामान्य माणसानं बोललं तर काही वाटत नाहीये. म्हणजे आपल्याला अजून आपली घटनाच कळली नाहीये. म्हणजे ही प्रार्थना आपण किती वेळ वाचला असेल हो. मग कशाला त्याला प्रार्थना शब्द ठेवायचं? शपथ म्हणतो आपण, त्याला शपथ कशाला शब्द ठेवायचं? म्हणजे ही जर आपली मानसिकता असेल तर आपण काय करू शकतो? ह्या देशातला प्रत्येक बांधव हा आपला बांधव आहे. ही आपली प्रार्थना आहे. हे प्रशासनाच्या सोयीसाठी आहेत. एका आमच्या बिलोलीचे 3 तालुके झाले, मग आम्ही म्हणायचं का ते आमचा तालुक्याचा भाग नाही? असं नाही आयुष्य. एका राज्याचे काही अजून तुकडे होऊ शकतात उद्या, म्हणजे ते आपले बांधव नाही आहेत. तर ही लढाई आपल्यातला गैरसमज घालवण्याची आहे. आपल्याला सत्य समजून सांगण्याची आहे. आपल्याला गाफील ठेवायचं. 100% मतदानच होऊ देत नाही ते. मग जे काही मतदान होते त्याच्यात ग्रुपिझम करतात. जातीच्या नावाने, दोस्तीच्या नावाने, धर्माच्या नावाने अलग अलग फंदे आहेत. ते चपटीच्या नावाने. पाटलांनी जे आपल्याला सांगितलंय ना ते आयुष्यभर विसरू नका. आपण काळ्या मातीचे शिपाई आहोत, शिवरायाच्या वंशाचे आहोत. खूप शिकण्यासारखं आहे आयुष्यात. ठीक आहे, माझी प्रगती झाली, तुमची नाही झाली, तेच दुःख आहे आमच्यात, आणि त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. करांचे माझे फार मोठे उपकार आहेत. मला उभा करण्यात माधवराव पाटील त्यांच्या वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. माझी ती बँक होती. मला जेव्हा पैशाची गरज पडायची, पाटील मी हंगरगेला आलेला आहे. मला शेती चांगली करायची आवड होती. मी मधुकरदा दोघा हंगरगेला आलो. मोठी रक्कम घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी 16 एकर ऊस लावला. एक वेगळे ऋण अनुबंध आहेत. पंचकोशीतील ते घर कित्येक लोकांना पुढे आणलेलं आहे, आणि त्या घरात हे रत्न जन्मलेलं, आणि त्यांना त्या शेतीची नाळ होती. त्यांची मांडण्याची पद्धत वेगळी आहे, त्यांची संघर्षाची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना जे शिकवलं, जे दुनियात त्यांनी बघितलं, त्यांची ती 1, 2, 3, 10वी पायरी आहे. आपली आपण पहिलीच पायरी आहे. ते कधी कधी आपलं हे त्यांचं दुर्दैव आहे. पण त्याच्यातलं सत्व आहे ना, सीतामाते सारखं आहे.
पवित्र. त्यांनी आयुष्य बर्बाद करून घेतलं. यांना काय कमी होतं? आता त्यांचे लेकरं बाहेर देशात आहेत, चांगल्या उच्च पदावर आहेत, उत्कृष्ट शेती आहे त्यांची, पण त्यांनी एकही पल शेतकऱ्याशिवाय घालवत नाही. काही काही लोकांना त्याची पारखच होत नाही. आपल्याकडे सत्याचं फार दुर्दैव आहे आणि खोटा फार लवकर प्रसारित होतो. भिंतीला कान असतेत अशी म्हण आहे. मी हे बार बार सांगतो. आपण दोघं पाटील एक चूक गोष्ट तिथं जाऊन बोललो ना, हे सगळ्यांचे कान असे टवकारतात. आणि ती गोष्ट आम्ही दोघांनीच ठरवायचं, कुणाला सांगायचं नाही. तरी पण 100 लोकांकडून ती गोष्ट मला ऐकायला भेटते. हा आपला गुणधर्म आहे. पण इथं घसा कोरडा होतोय आमचा. आम्ही लाऊडस्पीकर मधून बोलतोय, तुमचे कान उघडे आहे, तिथं कोणती भीत नाहीये, कोणता आडपाटा नाहीये, पण आमचा हा सत्य विचार आपल्यापर्यंत जातच नाहीये. म्हणजे काय ह्याच्यातून तर आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपल्याकडे एवढे आदर्श आहेत, आपले पूर्वज एवढे आदर्श आहेत. आपण संतांच्या भूमीचे आहोत, खूप बलवान शूर आहोत, प्रामाणिक आहोत, हार्डवर्कर आहोत. खरी आपली फसगत स्वातंत्र्याच्या नंतर आपल्याच बांधवांनी केलेली आहे, हे आपण लक्षात घेत नाही. 5 एकर 6 एकर 4 एकरपेक्षा जमिनी जास्त नाहीत तिथं. त्यांच्या घरी कोणी असं आमच्यासारखा कमिशनर वगैरे नाही आहे. त्यांच्या दाराच्या समोर 1-1 कोटीच्या गाड्या आहेत. मी जवळून बघितलं. माझ्या दोन्ही मुली उच्च कुळीत चांगल्या घरी दिलेल्या आहेत, देसाई आणि पाटील. आदरणीय महाराष्ट्राचे संस्थापक पहिले मुख्यमंत्री, त्याच्या घराच्या समोर माझ्या गाईचं घर आहे. काय योग असेल. पुण्याई आहे कराडला. यशवंतराव चव्हाणाचं घर तिकडे. काय शेख साहेब, या रोडला आमच्या गाईचं घर. क्रांती आहे त्या भागामध्ये. माझ्या व्याहीच्या घरी 32 डॉक्टर आहेत. माझी मुलगी रेडिओलॉजी MD आहे. आणि निश्चित याचा फायदा शेवटच्या माणसापर्यंत आम्ही घेऊन जाणार आहोत. मी ज्यावेळेस 1986-87ला कष्टाने कुठलीच ट्युशन न घेता, कुठलंच पुस्तक न घेता, मार्केटचं लायब्ररीतून रेफरन्सेस काढून स्वतःचे जो सिलेबस येतो ना सिलेक्शनचा, त्याचे नोट्स तयार केले स्वतःचे. आणि त्याच्यावर मी पहिल्या अटेम्प्टमध्ये मी ही राज्य सेवा आयोगाची परीक्षा पास झालो. आणि त्या नोट्सच्या आधारे 1-2 नाही, माझे 400 मित्र अधिकारी झाले. इतिहास घडवला आम्ही. आम्हाला वाटतं ते आपल्या समाजात सुद्धा होऊ शकतं. ज्या ज्या गोष्टी आहेत, केंद्राच्या योजना आहेत, राज्याच्या योजना आहेत, जिल्हा परिषदच्या योजना आहेत, वेगवेगळ्या विभागाच्या भरपूर योजना आहेत. आपण त्याचे वाटेकरी नाहीये. ती योजना तुम्हाला माहीत सुद्धा नाहीये. तुमच्यातला कोणीही त्याचा घटक नाहीये. ते आहे तुमच्यासाठी. मी बऱ्याच भाषणात सांगितलं. निव्वळ मराठा समाजाचे मी काही आम्ही इन हाऊस बैठका घेतल्या. मी 301 सभा घेतल्या अशा. आता इथं बसलेल्या मान्यवराला मराठा समाजासाठी आरक्षणाशिवाय मदत करण्यासाठी सारथी आहे. मुखेलला 8.5 कोटी, विपशनसाठी 15 कोटी. जो स्मारक होता ना गौतम बुद्धाचा, त्याचा निधी रद्द केला, त्याला 2 कोटी ऑर्डर घेऊन आलो. माझ्याकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुरुस्तीसाठी गंगाधर पाटील, आमचे सचिन वगैरे काही लोक भेटले होते. मी सहज साहेबाशी चर्चा केली. साहेब हसले. अश्वरूढ पुतळा शिवाजी महाराज 25 लाख काय करतो म्हणे. मला साहेब 50 लाख द्या. 50 लाखाची ऑर्डर घेऊन आलो. कुठं आहे तांदळीकर? करतो काहीतरी खटाखट काम करतो. शंकर पाटील आहे ते. हे समजून घेतलं पाहिजे. आणि तू एकटा नाही, हे सगळ्यांना घेऊन चल तिथं मंत्रालयात. तो भांडार आहे आपल्याला, तिथून काढलं पाहिजे. शिवाजी महाराज आग्रा लुटली होती, आपली फौज जिथं आहे तिथून आणलं पाहिजे. यांना इकडे ठेवूच नका. एक गुरुमंत्र फार सुंदर सांगितलं. आम्ही घडलो, पर्याय शोधला. जिथं जिथं आम्हाला ब्रेक लागायची वेळ आली ना, आम्ही तिथून बाहेर पडलो. तुम्ही जोपर्यंत स्वतःला ओळखणार नाहीये, स्वतःचे लिमिटेशन आल्यानंतर पर्याय मार्ग घेणार नाहीये, तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. तुम्ही एका कपड्याने जावं बाहेर,
तुम्हाला परमेश्वराने बुद्धी दिलेली आहे. सुरुवातीला हालापेष्टा होतील. आम्ही बस स्टँडवर झोपलेलं आहे, रेल्वे स्टेशनवर झोपलेलं आहे. इतके प्रकार आहेत ना जीवनाचे, सांगितलं तर एका जेवणासाठी 2 तास रोज भजन केलेलं आहे. नाना प्रकारचे कामं केलेले आहे. मी 12वीला NDAची परीक्षा दिली. मिलिटरीमध्ये जाण्याचा मला लय हाऊस होता, पण हायर ऑफिसर. IITची इंजिनियरची परीक्षा दिली. जे करायचं ते क्वालिटी केलं पाहिजे, असं मध्येच नाही, तर त्या माणसाचा उत्कर्ष होऊ शकतो. तर मला अपेक्षा आहे, आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, सांगायला तर मला अनलिमिट आहे. माझ्याकडे 3,500 शिवसैनिक आले. पहिल्या ह्याच्यात 100 आले. पहिल्याची यादी आमची अधुरी राहून गेली. 25 कोटी निधी आम्ही मंजूर केला. कृपा करून हे तुमचा हक्क आहे, हे तुम्हाला सहज यायला पाहिजे. ते आपल्या भागात येत नाही. हे आणणारा माणूस तुम्ही शोधला पाहिजे. 75 वर्षात तर तुम्ही अशाच लोकांना दिलेलं आहे. हो, इथं एकलारा येतो, हिब्बट येतो, इकडे जातो. कंपार्ट मोडून गेलाय माझा, महिनाभर फिरतोय. माझ्या आयुष्यात जेवढे खड्डे खाल्ले नाही तेवढे जास्त खड्डे ह्या 2 महिन्यात मी खाल्लेले. मी बोलणार नव्हतो, पण मुद्दाम मजाक म्हणून बोलतो. किती दुर्दैव. तरी लोक निवडून देतात परत परत. कशासाठी? आमचे कोणी दुश्मन नाही आहे. हे विचाराची लढाई आहे. समोरच्याचंही विकासाचं तत्व आहे, आमचंही विकासाचं तत्व आहे. बाबा रे, तू अधुरा विकास करतो, फुल ताकद लावत नाही. ह्या व्यथा सगळ्या तुम्ही अभ्यासत नाही, सगळ्या कायद्याचे प्रोव्हिजन तपासत नाही, आणि आपला समाज पोरका राहतो. बघा, आता जर आपण नाही ओळखलं तर मी बऱ्याच गावात बोललेलं आहे, आपण येणाऱ्या 50-60 वर्षाला इथं बसलेले 90% भूमिहीन होणार आहोत. भूमिहीन मजूर होणार आहोत. त्यावेळेस आपल्या येणाऱ्या म्हणजे बालकांचं काय भविष्य राहील, आणि त्याचे आपण आजोबा राहणार. त्यावेळेस काय विल्हेवाट लावणार आपण त्यांची? आपले आजोबा पुण्यवान होते, त्यांनी आपल्याला आतापर्यंत सहज खायला सोडलं, कटाळ्यासारखं. सगळं काही आपलं होतं, काही न करता. तर ते लांछन आपण लावून घेऊ नका. आपण देवाने दिलेली बुद्धी वापरा, सत्य असत्य समजा, कसल्याच गोष्टीला बळी पडू नका. तुमचे सद्विवेक जागृत करा, सत्य समजून घ्या. ह्याच्यात काही आपला परका वगैरे नाही आहे, धर्मयुद्ध आहे. तुम्ही पांडव प्रताप वाचला असेल किंवा ऐकलं असेल ना कथा. अर्जुन म्हणत होता, मी माझ्या जवळच्या लोकांशी विरोध कसं करू? श्रीकृष्ण काय म्हणला त्याला? ही लढाई आहे धर्माची. जे अधर्म साईडला असतील, तो माझा सक्का कोणी असला तर त्याला नाही मदत करायची. नाहीतर मग ते धर्माचा विजय होणारच नाहीये. त्याच्यात त्यांचं नुकसान नाहीये, नुकसान आपलं आहे. हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. आणि आपला कोणीही दुश्मन नाहीये, अति जवळचे आहेत सगळे. आणि सगळ्यांचे मी इतके कामं केलेले आहेत की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तर ही संधी मला द्यावी, आपण या संधीचं सोनं करूया. इथं बसलेला प्रत्येक जण त्या गावातून 100% मतदान कसा होईल, त्या बूथवर शांतता कशी राहील. आपण आरेरावी नाही करायचं, कुणाशी वाद नाही करायचं. आपण शूर मराठी आहोत. आपण एकदा जर हातात घेतलं तर समोरचा पळून जावं लागेल. त्या वेळेपर्यंत आपण येऊच द्यायचं नाही, भाईचार्यानेच सगळं करायचं. कारण कायदा हातात घेऊन वाद करून आपलं नुकसान नाही करून घ्यायचं. छत्रपती संभाजी महाराज काय चीज होते हे वाचलं पाहिजे आपण. आणि त्यांच्या पुतळ्याला विरोध, त्या लोकांना डांबण्याचा प्रकार, हे तिकडे राहिलं असतं तर पेटून टाकलं असतं आतापर्यंत. हे आपल्याकडे सहन केलं. मला तेही नाही करायचं आहे. मी सगळ्यात पहिले ह्या पोरांना सांगितलं, कुठलंही पाप करू नका, कुणाशी वाद करू नका. तुम्ही सन्मार्गाने पुतळा बसवायला झाला तर आम्ही मदत केली असती, सगळ्या परवानग्या घेऊन दिल्या असत्या. मी अहिल्यादेवीचा पुतळा सगळ्या परवानगी आम्ही घेऊन देतोय, सन्मानानं बसवतोय. ह्या समाजाची मागणी होती, मोठा समाज आहे इथं. तसंच छत्रपती संभाजी महाराजाचा पुतळा सुद्धा आपण येणाऱ्या काळात खूप चांगल्या पद्धतीनं बसू, हे मी आपल्याला शब्द देतो. तर आपला सन्मान, आपल्याला कुठलाही गालबोट न लावता हे पूर्ण करायचं आहे. मी मुंबईला एवढे लोक घेऊन गेले, माझे 2 दिवस झोप नाही.
प्रत्येकजण घरी सुखरूप जातो की नाही याची चिंता. मस्टनेरला आम्ही सहज पूजनाला गेलो, 50 लोक सुरुवात केली, हजारो लोक, हजारो गाड्या. मला एवढा टेन्शन की शेवटचा माणूस त्याच्या घरी जातो की नाही सुखरूप. जे जे आम्ही केलं ते शांततेनं आणि सक्सेसफुल केलेलं आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेपर्यंत सुद्धा ही लढाई आपण अति शांततेने, कोणी काही मीडियावर टाकलं त्याला काहीच उत्तर देऊ नका. काय फरक पडत नाही कोण आपल्याला शिवी दिली, कोण काय केलं, काय 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 नाही होत नाही. ते एक दिवसाच्या नंतर कोण कुत्रं वाचत नाही नंतर त्याला. हां, कृपा करून तुमच्यातलं सत्व जागे करा. सत्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करायची ही जाणीव घेऊन जा इथून. आणि आपल्या गावात 100% मतदान करून घ्या. बूथवर कोणी गैरप्रकार न होता प्रतिस्पर्ध्याने काही गैरमार्गाने काही बेनिफिट घेऊ नये याची जागरूकता ठेवा. 23 तारखेच्या जल्लोषमध्ये अशा पद्धतीच्या 10 पट संख्येने आपण उपस्थित राहा. पुढचे 5 वर्ष आम्ही आपल्यासाठी आहोत. अशा एक काय 10 बैठका आपण घेऊत. उद्धव पाटील, तुमची लढाई मजबूत रीतीनं आपण पुढे लढूत. पप्पूजी आहेत इथं. हां, सगळ्यांना मी आव्हान करतो, जे जे छोटे छोटे प्रश्न आहेत, गाव पातळीवरचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, आरोग्यांचे प्रश्न आहेत, विकासांचे प्रश्न आहेत, त्याला आपण न्याय द्यायचा प्रयत्न करू. फार मोठे मंडळी आपल्या पाठीशी आहे. त्या लढाईला सैनिक लागतात. आपण त्याच्यातले शिवरायाचे सैनिक आहात. बार बार आता आपली भेट होणार नाही, तर आपण कृपा करून हा विचार जिवंत ठेवा आणि ह्या यज्ञामध्ये परिवर्तनाच्या सगळ्यांनी सामील व्हा, एवढी अपेक्षा करून माझे 2 शब्द संपवतो.